चला तर आज बनवूया मस्तपैकी अशी रामफळाची बासुंदी। तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते मोठ्या पॅन मध्ये टाकून छान त्याला उकळवून घ्यायचं आहे। म्हणजे 15 ते 20 मिनिट आपण त्याला आटवून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये आपण एक अर्धा वाटी साखर टाकून घेऊयात। तसं तर रामफळ गोडच आहे, त्यात फार जास्त साखरेची गरज नाही, पण ते मी थोडीच टाकलेली आहे आणि छान त्याला उकळवून घ्यायचं आहे। आणि हे बघा, इथे मस्त अशी पिकलेली 2 रामफळ घेतलेले आहेत मी। खूपच यात गर होता आणि खूपच मस्त असे हे पिकलेले रामफळ होते। तर हे मी फोडून घेतलेले आहे। याचा आता पूर्ण गर काढून एका चाळणीत टाकून त्याला छान फेटून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी इथे पूर्ण फेटून घेतले आणि त्याच्या बिया वेगळ्या होतात आणि गर मस्तपैकी असं त्याचा गर पण निघतो। हे बघा, अशा पद्धतीने सर्व फेटून घ्यायचं आहे। ही रामफळाची बासुंदी ना खरंच खूपच टेस्टी लागते प्यायला, छान मस्त थंडगार। तर इथे मी पूर्ण गर काढून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलंय। हे बघा, मस्त त्याचा गर तयार झालाय आणि त्यामध्ये थंड करून घेतलेलं दूध त्यात टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे सर्व छान व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर त्यात थोडंसं केशर पण टाकलेलं आहे मी इथे आणि बदामाचे काप टाकून घेतलेला आहे। तुम्ही हवं तर कुठलेही ड्रायफ्रूट त्यात टाकू शकता आणि मस्त अशी थंडगार करून खायला खूपच टेस्टी लागते।